नमस्कार विद्यार्थी मित्रो, गणिताच्या आणखी एक व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण कॅलेंडर या टॉपिकमधला टाइप 1 आणि टाइप 2 ला बघितलेला आहे। चला तर विद्यार्थी मित्रो, आज आपण कॅलेंडरचा टाइप 3 इथे बघणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रो, प्रॉब्लेम्स काय म्हणते आहे, 21 मे 2010 ला शुक्रवार होता, तर 15 ऑगस्ट 2030 ला कोणता दिवस असेल? काय म्हणताय, 21 मे 2010 ला शुक्रवार होता, तर 15 ऑगस्ट 2030 ला कोणता दिवस असेल? बघा विद्यार्थी मित्रो, इथं काय करायचं आहे, इथं पाहून घ्यायचं आहे वर्ष जो 2010 आहे आणि 2030 आहे। आता ह्यापैकी मागे कोणता राहील, तर हा राहील 2010 2030च्या मागे राहील। म्हणून आपण काय करायचं आहे, हा 2010 ला आधी घ्यायचा आहे। म्हणजे कशा पद्धतीने सोडवत असताना काय करायचं आहे बघा, आता 21 मे 2010, तर इथं काय करायचं आपल्याला काढताना 21 मे 2000 बघा 30 इथपर्यंत तुम्हाला पहिले काउंटिंग करायची आहे। म्हणजे इथपर्यंतचं कॅल्क्युलेशन आधी करायचं आहे, त्याच्यानंतर जे उरलेले महिने आहेत त्याचं कॅल्क्युलेशन मग नंतर करायचं आहे। बघा हे घेत असताना कशा पद्धतीने घ्यायचं आहे, जर 21 मे 2010 अशा पद्धतीने आहे आणि त्याला 21 मे 2030 पर्यंत घ्यायचं आहे। जर महिना तुम्हाला इथं बघा मेच्या आधी जर येत असेल तर मग काय करायचं आहे, तुम्हाला 2030च्या ऐवजी 29 घ्यायचा आहे। म्हणजे कसा हा जो मे आहे, हा मेच्या नंतर असायला पाहिजे। जो आपल्याला डेट काढायची आहे ज्या महिन्याची, ती कशी असायला पाहिजे, मे महिन्याच्या नंतरची। म्हणजे नंतरची असेल तर मग आपण 30 घेता येते। जर आधीचीच आली तर मग काय करायचं आहे, 1 वर्ष कमी करून इथं आपल्याला 29 म्हणजे घेता आलं असतं। बघा विद्यार्थी मित्रो, आता काय करायचं आहे बघा, सर्वात आधी 21 मे 2010 पासून तर 21 मे 2030 पर्यंतचं कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे बघा। इथे काय करायचं आहे, तारीख सारखी झाली आणि इथं काय वर्ष फक्त वेगवेगळे आहेत। तर आधी काय करायचं, वर्षाचं कॅल्क्युलेशन करून घ्या। बघा इथं वर्षामध्ये किती फरक आहेत, बघा इथं वर्षात किती फरक आहे, 20 वर्षाचा फरक आला आहे, 20 वर्षाचा फरक आला। त्याच्यामध्ये नंतर लीप इयर्स किती आहेत, आता लीप इयर्स पकडायचे। बघा लीप इयर्स किती येईल, 10 नंतर पहिला लीप इयर्स कोणता येईल, 12 16 20 24 आणि 28 असे किती 5 लीप इयर्स झाले। म्हणजे इथे झाले किती 5। आता इथे याची बेरीज किती होईल, 25। 25 मधून 25ला 7ने भागून टाका, म्हणजे रिमाइंडर किती उरते आहे, बाकी उरते आहे 4। याला राहू द्या विद्यार्थी मित्र, हा याला झाला। आता इकडलं कॅल्क्युलेशन झालं। आता काय करायचं आहे तुम्हाला, आता करायचं आहे बघा 21 मे 2030 पासून तर 15 ऑगस्ट 2030 पर्यंतचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे। आता पहा 21 मे महिना हा किती दिवसाचा असतो आहे, 31 दिवसाचा। 21 दिवस गेले, राहिले किती आता 10 दिवस। 10 दिवसापैकी 7 जर भागलं तर आपण त्याला किती राहिले, 3। हा झाला मे। जून जुलै ऑगस्ट किती आहे, 15 म्हणजेच किती 1। आता बघा याच्यामध्ये कॅल्क्युलेशन केल्यानंतर हा 3 आणि 1 7 कटले, म्हणजे राहिले किती 2। म्हणजे अशा पद्धतीने 4 आणि 2 म्हणजे किती झाले 6। आता काय करायचं आहे, 6 दिवस समोरचा दिवस म्हणजे काय दिवस आहे, शुक्रवारपासून 6 दिवस समोरचा। म्हणजे 6 दिवस समोर जर गेलं तर आपल्याला काय येत आहे, गुरुवार येत आहे। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय होईल विद्यार्थी मित्र, गुरुवार। म्हणजेच 15 ऑगस्ट 2030 ला कोणता दिवस असेल, तर तो काय असेल, गुरुवार असेल। अशा पद्धतीने आपण हे पहिलं उदाहरण सोडून बघितलं। आता दुसरं उदाहरण बघा, काय म्हटलेलं आहे, 5 मे 2026 ला मंगळवार होता, तर 26 जानेवारी 2050 ला कोणता दिवस असेल? बघा खूप लंब्या इयर्समधला आपण जे दिवस आहे ते सुद्धा आपण इथं काढून राहिलेला आहे। बघा 5 मे 2026 ला काय होता, मंगळवार होता, आणि मंगळवार होता, तर 26 जानेवारी 2050 ला कोणता दिवस येते? बघा इथं 2026 आहे, इथं 2050 आहे। इथं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, समोरच्या वर्षाचा दिवस काढायचा आहे। म्हणजे काय करायचं, हा बॅकमध्ये राहणार आहे। म्हणजे आपल्याला पहिले कॅल्क्युलेशन करताना काय लिहावं लागेल बघा, आता इथं 5 तारीख पाच मे। आता बघा मी मगाशी आधी सांगितल्याप्रमाणे 5 मे इथं काय आलेलं आहे, जानेवारी आलेलं आहे। म्हणजे मे जानेवारीपासून खूप लांब आणि समोर आहे। मग अशा वेळेस काय करायचं आहे, हा 2050 न घेता 2049 घ्यायचा आहे। म्हणजे काय घ्यायचं मग इथं 5 मे 2049, बस इथपर्यंतचं कॅल्क्युलेशन आपल्याला आधी करायचं आहे। त्याच्यानंतर मग समोरचं कॅल्क्युलेशन समोर करायचं। बघा याच्यामधले जो फरक आहे, याच्यामधला फरक किती आहे, मग आता इथं आला 23। त्याच्यामध्ये नंतर 26 पासून तर 49 पर्यंत लीप इयर्स किती आहेत बघा। लीप इयर्ससाठी काउंटिंग करायची आहे। पहिला लीप इयर्स येईल तुमचा कोणता आहे, 28 32 36 40 44 48 म्हणजे 6।
6 लीप इयर्स आले म्हणजे एकूण झाले इथं 29. 29 म्हणजेच किती होते आहे 1. हा झाला 1 इथला कॅल्क्युलेशन झाला. आता त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा 5 मे पासून तर आता काय करायचं आहे 26 जानेवारीपर्यंतचं कॅल्क्युलेशन घ्या. 5 मे महिना किती दिवसाचा असतो 31 दिवसाचा. म्हणजे त्याच्यापैकी आपल्याला 5 दिवस गेलेले आहे म्हणजे राहिले किती आता 26 दिवस. 26 दिवसापैकी 21 दिवस गेले म्हणजे राहिले किती मग आता 5. ठीक आहे. आता बघा इथं काय करायचं आहे 5 हा झाला मे. त्याच्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आता बघा जानेवारी काय 26 जानेवारी आली. 26 जानेवारी आली म्हणजे काय समजायचं याच्यापैकी आता 26 दिवस म्हणजे 21 दिवस गेले म्हणजे इथं किती झाले 5. आता बघा इथं कसं कॅल्क्युलेशन करायचं आहे 7. 5 2 7 कटले. हा 3 1 3 3 2 7 3 3 9 3 4 12 आणि हे 3 पुन्हा 2 मिळवले तर 14 होते. तोही कटला. हा 2 आणि 7 हा सुद्धा कटला. म्हणजे इथं राहिला रिमाइंडर 0. फक्त काय 1 दिवस म्हणजे काय समजायचं बघा आता इथं 5 मे 2026ला मंगळवार होता तर 1 दिवस समोर जा म्हणजे काय होत आहे मंगळवार होता. हा काय राहणार आहे इथे मग बुधवार. म्हणजे 1 दिवस समोर जा म्हणजे 26 जानेवारी 2050ला कोणता दिवस असेल मित्रांनो मग तो बुधवार असेल. अशा पद्धतीने बघा दुसरं उदाहरण सांगितलं इथं सोडून दिलेलं आहे. आता बघा पण तिसरं उदाहरण पहिलं आणि दुसऱ्या उदाहरणाच्या पेक्षा थोडंसं वेगळं आहे. बघा इथं काय केलेलं आहे 5 जून 2026ला शुक्रवार तर 26 जानेवारी 2012ला कोणता दिवस असेल. बघा इथं काय झालेलं आहे ह्या 2 उदाहरणामध्ये काय होतं आपल्याला समोरचे वर्ष होते त्या समोरच्या वर्षातले दिवस काढायचं होतं. आता इथं मात्र काय केलेलं आहे बघा 2026 आणि 2012 आहे म्हणजे काय आहे आपल्याला म्हणजे समोरच्या वर्षाचा दिवस दिलेला आहे आणि तुम्हाला मागच्या वर्षाचा दिवस इथं तुम्हाला काढायचा आहे. म्हणजे आता हे कॅल्क्युलेशन कसं करायचं बघा. आता इथं घेत असताना काय करावं लागेल आता तुम्हाला बघा हा नंतर आहे हा आधी येतो म्हणजे आधीवाल्याला पहिले घ्यायचा आहे म्हणजे इथून आपल्याला कॅल्क्युलेशन करत न्यायचं आहे. म्हणजे इथं घ्यायचं आहे 26 जानेवारी 2026 पर्यंतचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. बरोबर आहे. बघा 26 जानेवारी 2026 पर्यंतचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. आता बघा इथं कॅल्क्युलेशन करताना वर्षाचं कॅल्क्युलेशन कसे कराल याच्यातलं बघा तारीख सारखी आहे तर आपण फक्त काय करता वर्षाचा डिफरन्स काढतो. वर्षाचा डिफरन्स किती येईल मग आता इथं बघा हे 4 1 14 आणि याच्यामध्ये लीप इयर्स बघा किती आहेत 12 पासून 12 हा लीप इयर्स येतो का घ्यायचा आहे कारण जानेवारी बाहेर म्हणजे फरवरी महिना त्याच्यामध्ये येऊन राहिलेला आहे म्हणून आपल्याला 12 हा लीप इयर्स घ्यायचा आहे. म्हणजे 12 16 20 24 असे किती झाले 4 लीप इयर्स येतात म्हणून इथं 4 केले. याचे 0 झाले. हा फक्त 4 रिमाइंडर उरलेला आहे इथं. त्याच्यानंतर आपण तारखेचं आता कॅल्क्युलेशन करू. काय करायचं तारखेचं कॅल्क्युलेशन करताना 26 जानेवारीपासून तर 5 जूनपर्यंतचे दिवस काढायचे आहे. 26 जानेवारी बघा जानेवारी हा 31 दिवसाचा महिना असतो त्याच्यापैकी 26 दिवस तर गेले राहिले किती आहे 5. हा झाला जानेवारी. फरवरी बघा आता काय घ्यायचं आहे फेब्रुवारी किती येईल 0. फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जूनचे किती घ्यायचे आहे 5 दिवस म्हणजे किती होईल बघा 5 अधिक 2 7 कटले. त्याच्यानंतर किती बघा हे 11 येत आहेत. 11 म्हणजेच किती होईल 4. बघा हा इथे 4 राहिलेला आहे इथे 4 राहिलेला आहे 4 आणि 4 किती झाले 8. 8 पैकी 7 गेले म्हणजे 1. फक्त 1 याचं ज्या दोघांच्या कॅल्क्युलेशनमध्ये काय मिळालेलं आहे फक्त 1 मिळालेला आहे. आता बघा इथं काढत असताना आपल्याला काय काढायला लागत आहे मागच्या वर्षाचा दिवस काढावा लागत आहे. म्हणजे काय करावं लागणार आहे आपल्याला 1 दिवस मागे जा. म्हणजे काय शुक्रवार आहे तर 1 दिवस मागे गेले म्हणजे उत्तर काय येणार आहे मग तुमचं गुरुवार. म्हणजेच तुम्हाला काय होईल गुरुवार. 26 जानेवारी 2012ला कोणता दिवस होता असेल तर तो काय होता आहे गुरुवार होता. अशा पद्धतीने पहिलं दुसरं आणि तिसरं उदाहरण मी तुम्हाला सोडून दिलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रो या तिन्ही उदाहरणावरून तुम्हाला पूर्णपणे जर ही ट्रिक समजली असेल तर तुम्ही काय करायचं आहे चौथं उदाहरण जे 5 नोव्हेंबर 2025ला बुधवार होता तर 15 ऑगस्ट 2047ला कोणता दिवस असेल या गणिताचं उत्तर तुम्ही या ट्रिकने काढायचं आहे. उत्तर काढून झाले की उत्तर तुमचं कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायचे आहे. अशाच नवनवीन ट्रिककरिता माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि माझ्या पेजला सुद्धा फॉलो करायचं आहे. पुन्हा भेटूया. धन्यवाद मित्रांनो.